साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
गावी कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर आपण सगळे एकत्र जमलोय, विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचा गजर करतोय. आणि हा सुंदर योग ज्यांच्यामुळे जुळून आला त्या भागवतदादांना मनपूर्वक धन्यवाद. सर्व गावकऱ्यांचे आभार आणि ही सर्व कीर्तन सेवा विठ्ठलाचरणी अर्पण. माझे कीर्तन क्षेत्रातले गुरु आदरणीय आफळबुवा, रेशीमताई, माझे संगीत क्षेत्रातले सर्व गुरु, साऱ्या गावकऱ्यांना मनपूर्वक प्रणाम आणि माझ्या दोन्ही साथीदारांना वंदन करून आजच्या कीर्तन सेवेला सुरुवात करते. कीर्तनासाठी अभंग घेतलेला आहे संत नामदेवांचा. संत नामदेव वारकरी संप्रदायातले थोर संत कवी, अनेक संतांची चरित्र लिहिणारे आद्य चरित्रकार, महाराष्ट्रात कीर्तन परंपरा पुन्हा एकदा रुजवणारे आद्य कीर्तनकार, अशा थोर संतांचा हा अभंग बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. मुखातून असे शब्द बाहेर पडू दे जे ऐकल्यावर साक्षात विठ्ठल सुद्धा आनंदाने डोलू लागेल. इतकं गोड बोला. आजच्या काळात जमतं का हो आपल्याला इतकं गोड बोलणं? बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. असं गोड बोलावं तरी कसं? आणि केवळ गोड बोलायचं म्हणून खोटं खोटं बोलायचं का? कोणी खोटं बोलत असेल तर ते तर अगदी लगेच आपल्या लक्षात येतं. हा छान आहे छान आहे, ते छान आहे म्हणण्याचा काही अर्थ नाही, आपल्याला लगेच चेहऱ्यावरून लक्षात येतं. मग गोड बोलावं तरी कसं? आणि गोड बोलायचं म्हणून खोटं बोलायचं का कधी? तशी तर संतांची कधीच शिकवण नसते. खोटं बोला असं तर संत सांगत नाहीत आपल्याला, मग गोड कसं बोलावं?
वैद्यबुवा एखादं कडू औषध मधात घोळवून देतात ना, तसं गोड बोलावं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रिय. सत्य बोला, सगळ्यांना आवडेल असं बोला. कधी काही कटू बोलायचीच वेळ आली तर असं बोला की समोरच्याला धक्का लागणार नाही, तो नाराज होणार नाही, समोरच्या सोबतचे आपले संबंध बिघडणार नाही, असं गोड बोला. असं गोड कसं बोलावं? प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. असं गोड मुखातून येण्यासाठी आधी ते सगळं शरीरात झिरपायला तर हवं. जे पोटी ते ओठी, नाही का? त्यामुळे आधी आपल्या पोटात माया हवी सगळ्यांसाठी, तरच ती ओठावर येईल. ओठावर माया येण्यासाठी अतिशय उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण. सर्वात सोपा आजच्या कलियुगातला उपाय हा नामस्मरण. नामस्मरण कसं घ्यावं? नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, घ्यावे द्यावे जनासी सांगावे. हाच सुबोध गुरूंचा, हाच सुबोध गुरूंचा. नामा परतेन सत्य मानावे. ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. असं जेव्हा घडतं तेव्हा खरोखर आपल्या पोटात आणि ओठावर सुद्धा प्रत्येकाबद्दल माया असते. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. स्वतः नामदेवांनी कीर्तनाच्या रूपातून संपूर्ण समाजाला एकत्र जोडायचा प्रयत्न केला. तो काळ आठवून बघा. सततच्या आक्रमणांनी भेदरलेला समाज, त्या समाजात पुन्हा चैतन्य जागृत करण्याचा प्रयत्न केला. माध्यम काय होतं? कीर्तनाचंच. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आपण म्हणतो ना, ज्योत से ज्योत जगाते चलो. अशाच प्रकारे तो ज्ञानाचा दिवा साऱ्या समाजात, प्रत्येकाच्या हृदयात कसा तेवायला हवाय? आत्मदीपो भव, आत्मदीपो भव. भगवान बुद्ध सुद्धा तीच शिकवण देत आहेत. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. कोणतंही पुस्तकी ज्ञान नाही आहे, समाज ज्ञान, आत्मभान. आणि जेव्हा हे घडतं तेव्हा काय होते पुढची पायरी? परे मुनी परते घर तेथे राहू निरंतर. अध्यात्मशास्त्रात 4 वाणी सांगितले आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे आपण जे तोंडाने बोलतो ते. ही एकमेव कला आहे जी मनुष्य प्राण्याला अवगत आहे. ही एवढीशी वीटभर जीभ, बोटभर जीभ. खरं तर त्या जिभेने आपण अनेक लोकांना जोडूही शकतो आणि एखादा अपशब्द तोंडातून आला तर माणसं दुर्दैवाने तोडलीही जातात. त्या भाषेचं केवढा महत्व, केवढा तो गोडवा. परेहुनी परते घर तेथे राहू निरंतर. त्या परावाणीच्याही पलीकडे जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे तिथे तुझ्या चरणी माझं मस्तक लीन राहू दे. हे जे तेव्हाच घडतं जेव्हा आपल्यात सारा अहंकार गळून पडतो. तुम्ही बघा, आंब्याने रगडलेली झाडं असतात ती काय अशी ताठ उभी नसतात, ती छान लवलेली असतात. माणूस जेवढा मोठा होत जातो तेवढा त्याचा अहंकार गळून पडत जातो, तेवढा तो जास्त नतमस्तक होत जातो. परे हुनी परते घर तेथे राहू निरंतर. आणि जेव्हा खरोखर अशी आपली अवस्था होते, सारा अहंकार त्या पांडुरंगा चरणी गळून पडतो, तेव्हा सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता. कोणतीही सत्ता, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सर्व सत्ता आली हाता. हे सर्व परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे. आपली सनातन संस्कृती तर असं म्हणते की अगदी झाडा, फुलात, फळात, अगदी दगडात सुद्धा परमेश्वराचा वास आहे.
त्या परमेश्वराची सत्ता जेव्हा, त्याचं अधिष्ठान, त्याचा आशीर्वाद जेव्हा माझ्या हृदयात असेल, सर्व सत्ता आधी हाता नामयाचा खेचर जाता. आणि हे तेव्हाच घडतं जेव्हा गुरूंचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. आजच्या काळात आपण म्हणू काय, एका मोबाईलवर अक्षरशः एक शब्द टाका, हजारो गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतात. मग गुरु हवाय कशाला? पण मोबाईलवर तुम्हाला फक्त माहिती मिळते. त्या माहितीचं मी माझ्या जीवनात काय करायचं, त्या माहितीने माझ्या जीवन कुठेतरी भरकटत तर जात नाहीये ना. त्याला योग्य दिशा देण्यासाठी तर गुरुच हवा ना, गुरूंचंच मार्गदर्शन हवं. सर्व सत्ता आधी हाता नामयाचा खेचर जाता. म्हणून ते गुरूंचं महत्व अगदी तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. कीर्तनाच्या उत्तरार्धात आपण याच्याशी संबंधित कथा बघणार आहोत. संत नामदेवांना जेव्हा गुरु कृपा झाली, गुरूंचा आशीर्वाद मिळाला, तेव्हा त्यांच्या जीवनात केवढे आमूलाग्र बदल झाले याबद्दल ती कथा. फक्त त्यापूर्वी आपण कीर्तन परंपरेनुसार भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन
पहाट तुम्ही सगळेजण रोजच अनुभवता, आम्हा शहरातल्या लोकांनाच फक्त त्याचा कधीतरीच अनुभव येतो. छान मंद वारा, पक्ष्यांची किलबिल आणि पहाटेच्या वेळी सारी संत मंडळी मंदिरात जमली होती. पहाट झाली दिशा उजळल्या, मावळली ती रजनी. किती सुरेख वर्णन आहे. पहाट झाली दिशा उजळल्या, मावळली ती रजनी. दिव्य प्रकाश पडे चौकडे. पहाट झाली दिशा उजळल्या, मावळली ती रजनी. दिव्य प्रकाश पडे चौकडे, दिव्य प्रकाश पडे चौकडे. उजळून गेली अवनी, उजळून गेली अवनी. सारी संत मंडळी जमली होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, छोटी मुक्ताई, त्या चारही भावंडांचं तेज अक्षरशः चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. त्याच सोबत गोरोबा काका, सारे संत तिथे जमले होते. संत नामदेव तिथे आले आणि साऱ्यांनीच नामदेवांना नमस्कार केला. आपण बघतो दरवर्षी वारीला जाणारी लोक सारेच एकमेकांना नमस्कार करतात. रामकृष्ण हरी माऊली असं म्हणत लहान थोर सारेच एकमेकांना नमस्कार करतात, नाही का? सनातन संस्कृतीतली ही अतिशय सुंदर प्रथा आहे की लहान मोठ, गरीब श्रीमंत सारे भेदाभेद विसरून एकमेकांना नमस्कार करणं. कारण मगाशी म्हटलं अगदी दगडात सुद्धा आपण देव मानतो. त्यामुळे तुझ्यातल्या त्या देवत्वाला, समोरच्या माणसातल्या त्या देवत्वाला माझा नमस्कार. म्हणून प्रत्येक जण भेदाभेद विसरून एकमेकांना नमस्कार करतो. इथे नामदेव आले, साऱ्यांनी त्यांना नमस्कार केला. पण नामदेवांनी मात्र परत नमस्कार केला नाही. त्यांना वाटलं की माझी थोरवी तर सगळेजण जाणतात. अगदी वयाच्या 5व्या वर्षी साक्षात पांडुरंगाने मला दर्शन दिलं, माझ्या हातून प्रसाद ग्रहण केला. माझी महती तर साऱ्यांनाच ठाऊक. पण त्यांनी काही परत नमस्कार केला नाही. छोट्या मुक्ताईने मात्र ते जाणलं बरं का. ज्ञानदेवाला विचारते, अखंड जयाला देवाचा शेजार, काय अहंकार गेला नाही? हे सारं गोरोबा काका बघत होते. मुक्ताईने विचारलं, गोरोबा काका, मडकं पक्क की कच्च हे तुम्ही कसं बरं ओळखून बघता? गोरोबा काका म्हणाले, बाळा, कच्चं मडकं काही उपयोगाचं नाही हो. छान भट्टीत भाजून निघालं की मगच ते पक्क मडकं उपयोगी. त्यामुळे हातात असतं थापडणं, त्याने मडक्यावर थापटायचं आणि टन असा आवाज आला की मगच ते मडकं पक्क. छोटी मुक्ताई म्हणाली, गोरोबा काका, इथे जमलेली सारी मंडळी सुद्धा त्या मडक्यासारखीच नाही का? नामस्मरण आणि सद्गुरूंच्या आशीर्वादानेच ती मडकी पक्की होतात. मग इथली मडकी तपासून बघा की. साक्षात ज्ञानदेवांना जिंदे उपदेश केला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अशा छोट्या मुक्ताईचं म्हणणं कसं बरं डावळणार? खरोखर गोरोबा काका उठले, हाती थापटलं. एक एक करून प्रत्येकाचं मडकं तपासू लागले. आधी छोटी मुक्ताईच समोर आली. टन, मडकं उत्तम भाजलेलं आहे. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई, सावतामाळी सारे झाले. आता साक्षात नामदेव समोर. नामदेवांच्या डोक्याला ते मडकं लावलं, थापटणं लावलं, मात्र नामदेव कळवळले, आई आई ग. गोरोबा काका म्हणाले, कच्च रे कच्च, कच्च रे कच्च. साऱ्या संतांनी सूर मिळवला, कच्च रे कच्च, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. खरं तर त्या संतांना कोणावर हसायचं नव्हतं किंवा कोणाचा उपहास करायचा नव्हता. त्यांना हाच संदेश द्यायचा होता की सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय सारं व्यर्थ आहे. पण नामदेव ओशाळले. त्यांना कळेना नक्की घडतंय काय. सद्गुरु अनुग्रहा विना, सद्गुरु अनुग्रहा विना
लहान वयात तू मला दर्शन दिलंस, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव आहे, आणि तरी सुद्धा मी कच्चाच कसा रे? कुठे गेले ते भजन? भजन सोडून निघाले असे, भजन सोडून अध्यात्म क्षेत्राचा तुझा अधिकार सारेच जण जाणतात, पण सद्गुरूंच्या आशीर्वादाशिवाय, त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय काही नाही होऊ शकत. साक्षात भगवंताला सुद्धा राम अवतारात, कृष्ण अवतारात गुरुगृही राहून दीक्षा घ्यावीच लागली ना. संत ज्ञानेश्वरांनी समजावलं की गुरुची आज्ञा कुठे भेटेल तुला, कुठे गुरूंचा आशीर्वाद मिळेल. तडक औंढ्या नागनाथ गाठलं. तिथलं ते प्राचीन शिवमंदिर. नामदेव गेले शिवमंदिरात, आज गाभाऱ्यात गेले. एक अतिशय वृद्ध व्यक्ती तिथे झोपली होती, अतिशय दृश्यदेह, आणि नेमके त्यांचे पाय त्या शिवपिंडीवर होते. नामदेवाला काही ते आवडलं नाही. म्हणाला, आजोबा तुम्हाला काय होतंय का? इथे का बरं असे झोपलात गाभाऱ्यात, आणि तुमचे पाय तर शिवपिंडीवर आहेत? ते आजोबा म्हणाले, बाळा मी फार थकून गेलोय रे, अंगात अजिबात त्राण उरले नाही. असं कर, तूच माझे पाय उचल आणि दुसरीकडे ठेवून दे. नामदेवांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांचे पाय उचलून दुसरीकडे ठेवायचा प्रयत्न केला, तर काय आश्चर्य, पुन्हा तिथे नवीन शिवपिंडी दिसू लागली. तिथून उचलून दुसरीकडे पाय ठेवायचा प्रयत्न केला, पुन्हा नवीन एक शिवपिंडी दिसतेय. हा चमत्कार म्हणावा की काय? त्या व्यक्तीचा पदस्पर्श जिथे जिथे होत होता, तिथे तिथे नवीन शिवचैतन्य जागृत होतंय, नवीन शिवपिंडी डोळ्यासमोर दिसतेय. आता मात्र नामदेवांना कळून चुकलं. त्यांनी त्या व्यक्तीला साक्षात दंडवत घातलं. अक्षरशः अश्रूंचा अभिषेक पायावर झाला. नामदेवांना गुरूंचा आशीर्वाद लाभला. गुरूंच्या आशीर्वादानंतर नामदेवांचं आयुष्य अक्षरशः पूर्ण बदलून गेलं. जो काही थोडाफार उरला अहंकार होता, तोही त्या क्षणी त्या गुरूंच्या चरणी गळून पडला. विसोबा खेचर यांचा फार मोठा आशीर्वाद आणि मार्गदर्शन, आणि त्यांच्या मार्गदर्शनानंतर तुम्ही चरित्र वाचाल तर नामदेवांनी खूप मोठं कार्य केवळ महाराष्ट्रात नाही तर भारतभर करून ठेवलंय. भागवत धर्माची पताका भारतभर पसरवण्याचं काम पार पंजाबापर्यंत. संत चरित्र लिहिलं, साऱ्या समाजाला एकजूट करण्याचं काम केलं. नामस्मरणाचं महत्व समाजाला पटवून दिलं आणि भेदरलेल्या घाबरलेल्या समाजामध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य केलं. हे सगळं घडलं गुरूंच्या आशीर्वादानेच. म्हणून नामदेव म्हणतायत ना, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. हे कधी घडलं? जेव्हा गुरूंचा साक्षात्कार झाला, गुरूंची दीक्षा मिळाली, तेव्हाच जो काही होता उरला सारा अहंकार गळून पडला.
जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आपण साऱ्यांनीच आपापल्या प्रपंचात असा प्रयत्न करावा की पोटी आणि ओठी दोन्हीकडे लोकांबद्दल माया असावी. केवळ ओठावर नाही तर संपूर्ण शरीरात समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दल प्रेम आणि माया असावी. बोलू ऐसे बोल बोला बोलू ऐसे राष्ट्राय स्वाहा हिंदू धर्माय स्वाहा आरती